नाशिक शहरात एकामागे एक भूमाफिया प्रकरणे समोर येत असतानाच म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत मखमलाबाद परिसरात असणारा भारती प्रकाश अहिरे या अनुसूचित जाती जमातीतील महिलेचा प्लॉट काही भूमाफियांनी खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतला असल्याचा प्रकार समोर येत आहे। या संदर्भात अहिरे कुटुंबियांनी आपली व्यथा सांगितली। बघा सविस्तर। खरं तर आज सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे कुणाच्याही प्रॉपर्टीचे खोटे डॉक्युमेंट करणे खरंच इतके सोपे झाले आहे का? या प्रकरणात उच्चभ्रू लोक असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्यास विलंब होत आहे की काय? आणि हा गुन्हा दाखल झाल्यास नाशिक शहरातील मोठमोठ्या प्रॉपर्टी गिळंकृत करणारे भूमाफिया व त्यांनी या प्रकरणांमध्ये साथ देणारे काही सरकारी कर्मचारी देखील कायद्याच्या कचाट्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत। सध्या परिस्थितीत मात्र हे पीडित वयस्कर आपली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कायद्याच्या दारात चक्रा मारत असल्याचे निदर्शनास आपली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कायद्याच्या दारात चक्रा मारत असल्याचं निदर्शनास येत आहे। यांना न्याय मिळेल का आणि अशा भूमाफियांवर कठोर कारवाई होईल का? हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे। स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक। माझं नाव भारती प्रकाश अहिरे। काय झालं तुमच्यासोबत? माझ्या प्लॉट माझ्या नावाची बनावटबाई कोणीतरी उभी करून माझा प्लॉट हडप केला। सर आपलं नाव सांगा। माझं नाव प्रकाश देवराम अहिरे। आपण राहायला कुठं आहात? मी सध्या येवला इथे राहतो। बर। आणि काय काम करता आपण? मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे। आता काम बरं काही करत नाही। आता हे म्हसरूळमध्ये भूमाफिया तुमच्या प्लॉटचा काहीतरी विषय झालेला आहे, काय प्रकरण काय आहे? हो, मे महिन्यामध्ये माझ्या मुलांनी ऑनलाईन सातबारा काढला। त्यावेळेला माझ्या सातबारावर इतर इसमाचे नाव दिसले। तुम्ही हा प्लॉट कधी घेतलेला आहे? साधारणतः मी 1986 साली हा प्लॉट घेतलाय। कोणत्या ठिकाणी आहे हा प्लॉट? हा प्लॉट मखमलाबाद शिवारात नंबर 414चा एक पैकी प्लॉट नंबर 27 आहे। ओके। हा तुम्ही तेव्हा खरेदी केला होता? तो सन 1986 ला खरेदी केला आहे। कर्ज वगैरे काढून किंवा असं घरातले दागिने मोडून सगळं मायापुंजी जमा करून केलेला आहे तो, आणि खूप कष्टाने केलाय तो। बर। तुम्हाला हे कधी कळालं की तुमच्या प्लॉटवर दुसऱ्या लोकांचे नाव आहेत म्हणून? हे मी जेव्हा उतारा काढला। कोणत्या साली? आता मे मध्येच, जून 2024 मध्येच चालू। हा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं की आपला प्लॉट गेला, कोणीतरी हडप गेला। ओके। मग तुम्ही काय केलं? मग आम्ही तात्काळ नाशिकला आलो। नाशिकला येऊन तलाठी कोकट तात्या मखमलाबादचे तलाठी त्यांना भेटलो। त्यांनी उतारे सगळे कागद दाखवल्या मला। त्यात आमच्या नावात नाव कमी होऊन इतर इसमाचे नाव लागले होते। तर त्यांनी सांगितलं इतर इसम म्हणजे फार म्हणजे व्यवसायाने डॉक्टर आहेत, तर त्यांनी तुमचे नाव कमी करून ते लावले गेले, हे आम्हाला समजलं। मग आम्ही घाबरलो। त्यानंतर आम्ही या संबंधात आमचे कायदेशीर सल्लागार त्यांना भेटलो। त्यांनी आम्हाला थोडासा सल्ला दिला कायदेशीर। त्यानंतर कागदाची जुळवाजुळव केली। मग सगळे कागदपत्र घेऊन आयुक्त साहेबांकडे तक्रार अर्ज आम्ही दिला। अर्ज दिल्यानंतर प्रत्येक त्या तक्रार अर्जाची प्रत्येक पोलीस स्टेशनला जे संबंधित पोलीस स्टेशन होते त्यांना आम्ही प्रत दिली, म्हसरूळला दिली। हा, म्हसरूळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला का? गुन्हा दाखल नाही केला त्यांनी, गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यांनी। फक्त आमचा अर्ज होता तो घेतला, पुढे काय कारवाई केलीच नाही। आणि त्यांनी 2-3 टाइम आम्हाला त्यांची भेट घेतली, पण त्यांनी काय आमचं काय
काही कामचं योग्य काम केलं नाही. अच्छा, म्हणजे गुन्हा दाखल करून घेतला नाही. हो. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर आम्ही पोलीस उपायुक्त साहेब चव्हाण साहेब त्यांना भेटलो. बा, त्यांनी तुमच्या शंकेचे निरसन केलं का? त्यांनी आम्हाला सकारात्मक आमच्याशी वार्ता केली आणि त्यांनी शंकेचं असं केलं की तुमचा गुन्हा आम्ही 2 दिवसामध्ये दाखल करून घेऊ असं मी आमच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनला सांगतो म्हणे. बा, मग आता तुम्हाला भेटून किती दिवस झाले? आता भेटून मला 4-5 दिवस झाले. ओके, आतापर्यंत गुन्हा दाखल झाला का? अजून गुन्हा दाखल झाला नाही. आम्ही वाट पाहतोय आम्हाला न्याय कधी मिळेल. अच्छा, म्हणजे तुम्हाला अजून काही म्हसरूळ पोलीस स्टेशनने बोलवलं नाही? अजून काय बोलवलं नाही. मग प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या अर्जाचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि जे भूमाफी आहे त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे ही आमची नम्र विनंती आहे. जर शिकवावी त्यांनी असं पुन्हा करू नये. गोरगरिबाचा प्लॉट घेऊन हडप करू नये असं.